वेलकम टू विक्रम मॅथ्स चॅनल. आपण 10वीचा नवीन धडा सुरू करालो. चॅप्टर नंबर 3 अरिथमेटिक प्रोग्रेशन. ह्याला मराठीत म्हणतात अंकगणिती शिर्डी. तर हे 8 मार्काला तुम्हाला धडा आहे. पहिले 2 चॅप्टर आहेत 12-12 मार्काला. शेवटचा 6 नंबरचा स्टॅटिस्टिक्सचा आहे 12 मार्काला आणि हा आहे 8 मार्काला. तर ह्याच्यामध्ये प्रोग्रेशन म्हणजे शिर्डी. ह्याच्यामध्ये 3 प्रकारचे प्रोग्रेशन आहेत. पहिला अरिथमेटिक प्रोग्रेशन, दुसरं जॉमेट्रिक प्रोग्रेशन आणि तिसरं हार्मोनिक प्रोग्रेशन. तर जॉमेट्रिक आणि हार्मोनिक जे आहे ते 11वी सायन्सला आहे. आता फक्त आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन बघायचं आहे. तर ह्याच्यामध्ये काय असते बघा, नेमकं टर्म असतात. T1, T2, T3, T4 अशा टर्म आहेत, ज्याच्यामध्ये ह्या दोघातला फरक समान असतो. म्हणजे T2 मायनस T1 ह्याला आपण कॉमन डिफरन्स डी म्हणतो, साधारण फरक डी तो, आणि T4 मायनस T3 हा जर समान आला, हा फरक जर समान आला, म्हणजे टर्म जर कॉन्स्टंट आली, कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट आला, तर हे अरिथमेटिक प्रोग्रेशन असतं. म्हणजे उदाहरणार्थ समजा 2, 4, 6, 8 असं तुम्हाला प्रोग्रेशन सिक्वेन्स हा प्रोग्रेशन आहे की नाही विचारला प्रश्न. तर 4 मधनं 2 गेले 2 राहिले, 6 मधनं 4 गेले 2 राहिले, 8 मधनं 6 गेले 2 राहिले. ह्याला आपण म्हणतो अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. नसेल तर तो नसतो. समजा उदाहरणार्थ 1, 3, 5 आणि 8 आहे. तर 3तनं 1 गेलं 2 राहिलं, 5तनं 3 गेलं 2 राहिलं, तर 8तनं 5 गेलं 3 राहिलं. हा डिफरन्स बघा 2, 2, 3 हा एकसारखा नाही आहे. तर हा सिक्वेन्स जो आहे तो अरिथमेटिक प्रोग्रेशन नाही आहे आणि हा सिक्वेन्स अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. मग पहिली टर्म जी असते ह्या T1लाच ह्यात ए म्हणतात. पहिल्या टर्मला म्हणतात T1ला ए आणि मधला जो फरक असतो त्याला म्हणतात कॉमन डिफरन्स डी. तर ह्याच्यामध्ये डी जो असतो तो Tn+1 मायनस Tn, म्हणजे nth टर्म आणि n+1 टर्म यातला फरक जर समान असेल त्या फरकाला आपण म्हणतो कॉमन डिफरन्स डी. असंही म्हटलं जातं डी बरोबर Tn मधनं जर Tn-1 जर वजा केला, म्हणजे nth टर्म आहे आणि n-1th टर्म आहे, ह्या दोघातला फरक कॉमन डिफरन्स जर डी असेल, सगळीकडे कॉन्स्टंट जर असेल, तर तो जे सिक्वेन्स असतो त्याला म्हणतो आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन. तर त्यातली गणित बघू. सेट 3.1 मध्ये पेज नंबर 61 तुमच्या पाठ्यपुस्तकात 61 पानावर प्रॅक्टिस सेट 3.1 आहे. त्याच्यामध्ये हा क्वेश्चन नंबर 1, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्सेस आर एपी. तुम्हाला दिलेल्या सिक्वेन्सपैकी कुठले सिक्वेन्स एपी आहेत, म्हणजे कुठल्या श्रेणी अंगणी श्रेणी आहेत, आणि इफ दे आर एपी, जर ते एपी असतील तर फाइंड द कॉमन डिफरन्स, त्यातला साधारण फरक सांगा. आता यातला पहिलाच क्वेश्चन विचारला आहे 2, 4, 6, 8 ... हा प्रश्न विचारला आहे मार्च 23ला बोर्डानं. तर हे फार सोपं असतं. तुम्ही 2, 4, 6, 8 हे उतरून घ्या. पहिली टर्म आहे त्याला आपण म्हणायचं T1, दुसरी टर्म आहे त्याला म्हणायचं T2, तिसऱ्याला म्हणायचं T3, चौथ्याला म्हणायचं T4. पुढच्या टर्ममधून मागची टर्म वजा करायची. T2 मायनस T1, 4 मधून 2 गेले, किती राहिले 2 राहिले. T3 मायनस T2, 6 मधून 4 गेले, राहिले 2. परत T4 मायनस T3, 8 मधून 6 गेले, परत राहिले 2. हा कॉमन डिफरन्स एकसारखा आहे, 2, 2, 2, 2, 2. इथं लिहायचं द कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट. इथला कॉमन डिफरन्स हा कॉन्स्टंट आहे, म्हणजे साधारण फरक इथला मराठी मीडियममध्ये साधारण फरक हा स्थिर आहे. म्हणून द सिक्वेन्स इज ॲन एपी, म्हणजे हा सिक्वेन्स अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. आणि इथला कॉमन डिफरन्स तुम्हाला विचारलाय प्रश्नात, कॉमन डिफरन्स कुठला आहे, तर कॉमन डिफरन्स त्याला आपण डी म्हणतो. तो कॉमन डिफरन्स इथला आला 2. तर हा 2 मार्काचा प्रश्न आहे. जर नसेल हा कॉन्स्टंट तर मग एपी नसते, आणि एपी नसेल तर हा कॉमन डिफरन्स सांगायला लागत नाही आपल्याला. दुसरा क्वेश्चन विचारला आहे सप्टेंबर 2021ला.
सेम असाच क्वेश्चन आहे. पहिला उतरून घ्यायचं ते -10 -6 -2 +2 डॉट डॉट डॉट. ह्याला आपण म्हणूया T1, ह्या सेकंड टर्म म्हणायचं T2, याला म्हणायचं T3, याला म्हणायचं T4. T2 मधून T1 गेला म्हणजे -6 मधून -10 गेला. तर ह्याचा अर्थ काय राहिला, हे -6 + 10 आलं. मायनस मायनस झाला, ब्रॅकेटमधला प्लस. तर 10 मधून 6 गेले तर राहिले 4. आता T3 - T2, -2 मधून परत -6 वजा करा म्हणजे हे झालं -2 + 6. परत 6 मधून 2 गेले राहिले 4 + 4. परत T4 - T3, 2 मधून -2 गेला, ह्याला पण म्हणतात 2 + 2 = 4. इथून बघा हा 4 4 4 कॉमन डिफरन्स समान आला इथला. परत तेच लिहायचं मागासारखं. द कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट. इथला कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट आहे म्हणून द सिक्वेन्स इज एन AP. एन का लावावं लागतं इथं, इंग्लिश मधला नियम इंग्रजी मधला AEIOU. अरिथमेटिक मध्ये A आहे त्यामुळे याला एन येत आहे. आणि इथला कॉमन डिफरन्स काय आला, कॉमन डिफरन्स त्याला आपण D म्हणतो, तो इथला आला 4. तर हा प्रश्न पण बोर्डाला 2 मार्काला विचारलेला, हा पण 2 मार्काला विचारलेला आहे. हा इतकं सोपं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. यातलं मी एका आकडे त्या पुस्तकाप्रमाणे टाकलेले नाही आहेत, मला जसं लागेल तसं आकडे टाकलेले आहेत. त्यातला नंबर वेगळा आहे, हा नंबर वेगळा आहे. बघा हा क्वेश्चन आहे 127 132 137. तिघच आहेत हे. त्यामुळं 127ला तुम्ही टर्म T1 म्हणा, 132ला टर्म T2 म्हणा, 137ला T3 म्हणा. T2 मधून T1 गेलं तर 132 मधून 127 गेले, किती राहिले, 5 राहिले. आणि आता थर्ड टर्म आहे, त्या पुढची टर्म तुम्हाला दिलेली नाही आहे. त्यामुळे T3 - T2, 137 मधून 132 मायनस झाले तर इथं पण राहिले तुमचे 5. म्हणजे द कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट. द सिक्वेन्स इज एन AP. कॉमन डिफरन्स किती आला, 5 आला. त्यामुळे इथं उत्तर किती येणार, 5. चौथी टर्म दिली नाही त्यामुळं काय करायची गरज नाही आहे. समजा तुम्हाला 5वी दिली आणि परत T5 - T4 ते येणारच आहे. ह्यामध्ये बघा काय सांगितलं, 0 -4 -8 -12. काय केलं पाहिजे, 0ला T1 म्हणा, -4ला T2 म्हणा, -8ला T3 म्हणा आणि इथं T4 म्हणा. T2 मधून T1 गेलं तर -4 मधून 0 गेला, हा आला -4. T3 मधून T2 वजा करायचा आहे, -8 -4 म्हणजे -8 मधून -4 गेला तर ह्या तुमचा राहिला -4. ह्या T4 मधून T3 वजा केला, 12 -12 असणार आहे इथं. -12 आहे. -12 मधून जर आपण -8 वजा केला तर हे -12 + 8 हा पण राहिला -4. त्यामुळं इथला कॉमन डिफरन्स -4 -4 हा समान आहे, कॉन्स्टंट आहे. त्यामुळे कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट. मराठीमध्ये काय लिहायचं, साधारण फरक स्थिर आहे. म्हणून ही श्रेणी अंकगणित श्रेणी आहे. त्यामुळे द सिक्वेन्स इज एन AP. इथला कॉमन डिफरन्स तुमचा आला -4. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया, तो AP नसलेला. 0.3 0.33 0.333. तर काय करूया आपण, 0.3 0.33 0.3333. ह्याला जर मी T1 म्हणलं, ह्याला जर T2 म्हणलो आणि ह्याला जर T3 म्हणलो तर काय होईल, T2 - T1 करा. 0.33 मधून -0.3 गेला म्हणजे किती राहिलं. आता बघा हे फसवा आहे, हे तिसरी चौथीला असले आपल्याला गंध झालेले असतात. 0.33 मधून जर 0.3 वजा करायला गेलो तर याचा अर्थ असा होईल, 0.33 - 0.3 म्हणजेच 0.30 वर 0 घ्या. हे 3 0 म्हणजे 3 राहिलं, हे 0 झालं. ह्याचं उत्तर आलं 0.03. 0.03. मुलं काय करतात, 33 मधनं 3 डायरेक्ट 0.30 लिहितात. 0.30 आणि 0.3 एकच, त्यामुळे 0.3 म्हणजेच 0.30 झालं. त्यामुळे राहिलं 0.03. आता T3 मधून T3 वजा करा, T2 वजा करा, 0.333. त्यातून जर 0.33 गेला
म्हणजेच असंच आहे सेम. 0.333 0.33 म्हणजे इथं 0 घ्यायला पाहिजे आपल्याला. 3तनं 0 गेलं, इथं राहिलं 3, इथं राहिला 0, इथं राहिला 0. म्हणजे तुमचं उत्तर किती आलं बघा, 0.003 आला. 0.003. तर इथे किती होता, 0.03 होता आणि इथं 0.003 आहे. ह्या दोघात फरक आहे, एकसारखा आहे काय, नाही आहे. 0.03 आणि 0.003. त्यामुळं द कॉमन डिफरन्स इज नॉट कॉन्स्टंट. त्यामुळे द सिक्वेन्स इज नॉट एन AP. आता सिक्वेन्सच AP नाही आहे, त्यामुळे इथे कॉमन डिफरन्स काढायची गरज नाही. एवढंच गणता येईल. इथं काय होईल बघा, इथं आपण जरा 1 1 2 2 3 3 ह्याला जर आपण T1 म्हणलो, ह्याला आपण T2 म्हणलो, ह्याला T3 म्हणलो, ह्याला T4 घ्या, हा T5 आणि हा T6. तर T2 मायनस T1, 1मधून जर 1 गेलं किती राहिलं, 0. आता T3 मायनस T2, 2मधनं जर 1 गेला राहिला 1. परत T4 मायनस T3, 2मधून 2 गेले राहिले 0. ह्याच्या पुढं करायची गरज नाही का, बघा 0 1 0 इथंच वेगवेगळा आहे. हा कॉमन डिफरन्स एकसारखा नाही आहे. नाही आहे तर पुढं करायची गरज नाही. त्यामुळे कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंटच्या ठिकाणी काय होईल, नॉट कॉन्स्टंट. द कॉमन डिफरन्स इज नॉट कॉन्स्टंट. So therefore the sequence is not an AP. असा हा इतका सोपा प्रश्न आहे. त्यातले उरलेले 2-3 गणित आहेत ते तुम्ही होमवर्कला घ्या. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. आणि काय तुमच्या शंका असतील तर कॉमेंट्समध्ये जरूर पाठवा.